मध्यंतरी आपलं एक टिकटॉक व्हायरल झालं होतं. ते प्रचंड व्हायरल देखील झाले, लोकांमध्ये प्रचंड गाजलं देखील. त्या टिकटॉकला प्रत्युत्तर म्हणून जुन्नर तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील एक टिकटॉक खरं तर केलं होतं की मी शिवजन्मभूमीचा लेख, या जनतेसाठी मी काहीही करील. कुठंतरी टिकटॉक वॉर जुन्नर तालुक्यात सुरू झाले का? नाही नाही, टिकटॉक मी त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर मी ते केलेलं आहेत. तो त्यांच्यामध्ये समरस होऊन ते गोष्टी मी केलेल्या आहेत. पण त्याला तरुणांनी अनेक जणांनी फॉलो केलं आणि त्याचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळाला, हे आपण आता सांगितलेलंच. पण त्याच्यावरून आनंदाची गोष्ट अशी की त्याला प्रत्युत्तर आमदार जर मला देत असेल तर निश्चित प्रकारे आमदार पण मला फॉलो करू लागले, याचा आनंद माझ्या मनामध्ये आहे. पण ते जे म्हणतात की मी एकुलता एक, मी शिवनेरीचा लेख, मी काही पण करीन. मग शिवनेरीचा लेख शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर राष्ट्रगीताच्या वेळेस चणे नाही खाणार, असं राष्ट्रगीताचा अवमान नाही म्हणून मी राष्ट्रगीताला पण चणे खाईन. मी माझ्या जुन्नर तालुक्याचं पाणी खाली सोडून देईल, मी लोकांना फसवीन, मी पोलिसाला मारीन, तलाट्याला मारीन, सीओला मारीन आणि मी काही बी करीन, असं बाबा चालणार नाही. एकुलता एक जर असेल तर त्या कुटुंबातला जर मुलगा असेल तो आईबापाशी इमाने इतबाराने चांगल्या पद्धतीने राहतो. एकुलता एक म्हणतात, एकमेव एक म्हणतात. मग तुम्ही तुमच्या आईबापांशी इमानाने राहतात का, हा जरा विचार तुम्ही करावा. लोक काही येडी नाही आहेत, त्यांच्या मनामध्ये सगळ्या गोष्टी त्याला कळत असतात. तुम्ही जे बोलतात तसं वागत नाही, हे लोकांचा समज झालेला आहे. म्हणून भविष्यात कळण काय होते ते.